नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, सरळ सेवा भरती 2024 संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट। परीक्षेचं वेळापत्रक बघा इथे जाहीर झालेलं आहे आणि तुम्ही प्रवेशपत्र कसं डाउनलोड करू शकता हे सर्व माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आता आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत जे आहे गट क संवर्ग सरळ सेवा भरतीसाठीचे बघा इथे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। एकूण 354 पदांसाठी बघा ही येथे भरती होणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच 26 फेब्रुवारीपासून जे आहे यांची परीक्षा इथे सुरुवात होत आहे। आणि पुरवठा निरीक्षक व उच्चस्तरीय लिपिक या 2 पदांचे बघा इथे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर ते ऑनलाईन परीक्षा तुम्ही बघू शकता 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारीला प्रत्येकी बघा 3 सत्रामध्ये हे एक्झाम इथे होणार आहे। आणि त्यासोबतच उच्चस्तर लिपिकची 29 फेब्रुवारीला एका सत्रामध्ये बघा हे एक्झाम इथे होणार आहे। अशा प्रकारे 4 दिवस जे आहे ही एक्झाम इथे चालणार आहे मित्रांनो आणि 10 सत्रामध्ये परीक्षा पार पडणार आहे। आणि त्यासोबतच तुम्ही येथे बघू शकता की प्रवेशपत्र कशा डाउनलोड करण्यासंदर्भात बघा यांनी महत्त्वाच्या सूचना बघा त्यांनी दिलेल्या आहेत। तर बघा, परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील। आणि त्यासोबतच जे आहे परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल व विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील। तर पहा मित्रांनो, तुम्हाला जे आहे वेळोवेळी यांच्या संकेतस्थळाला ते भेट द्यावे लागणार आहे। आणि अंदाजित जे आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख तुम्ही ते बघू शकता 26 फेब्रुवारीला जर परीक्षा सुरुवात होत आहे 7 दिवस अगोदर म्हणजे बघा 19 नाहीतर 20 तारखेला जे आहे तुम्ही तुमचं प्रवेशपत्र येथे डाउनलोड येथे करू शकता। आणि त्यासोबतच बघा मित्रांनो, आता राहिला विषय जिल्हा परिषद भरतीच्या ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक त्या संदर्भात बघा अपडेट अशी आहे की आतापर्यंत जे आहे कुठल्याही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती त्यांनी त्या संदर्भात बघा माहिती दिलेली नाही आहे वेळापत्रकासंदर्भात। जशी अपडेट मिळताच जे आहे तुम्हाला कळवण्यात येईल। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।